ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। बातमी राज्याच्या राजकारणातून चित्रा वाघ आणि अनिल परब वादावरती अखेर पडदा पडल्याची माहिती सूत्रांकडून येते। दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना समज द्यावी, तसंच सभागृहात वैयक्तिक टीका टाळून मुद्देनिहाय चर्चा करावी। मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि वाद मिटल्यावरती सभापतींच्या दालनामध्ये डिनर डिप्लोमसी सुद्धा बघायला मिळाली। सभागृहामध्ये वैयक्तिक टीका टाळावी आणि मुद्देनिहाय चर्चा करावी। तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित। माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केले, माझ्या परिवाराने सहन केले ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जे काय घडलं आणि ज्या भाषेचा काल वापर झाला, जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते कामकाजातून काढून टाकतात। तसं करता आलं असं, पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासते। अत्यंत दर्जेदार, वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय। कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता। पुढची एक महत्त्वाची बातमी ते गो तस्करी आणि गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। गोहत्या प्रकरणी वारंवार गुन्हे नोंद होत असतील तर अशा लोकांवरती संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे। आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्याजवळ ससाणेर नगर या भागामध्ये घडलेला वाद, मारहाण आणि त्यातून मृत्यू तसंच इथल्या कुरेशी कुटुंबियांची दहशत यासंबंधी लक्षवेधी सूचना विचारली होती। त्यांचीच ही मागणी केली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका अंतर्गत कारवाईला विधानसभेत मंजुरी दिली आहे। यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।